मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांत वातावरणात बदल अपेक्षित आहे आणि पावसासाठी वातावरण पोषक बनतंय. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. पाहुयात 21 तारखेला राज्यातील हवामान कसे राहील. तर सर्वात प्रथम जरी पावसाचा जोर वाढणार असला येत्या दिवसात तरी सुद्धा धूळ पेरणी करण्याचा सल्ला दिला जात नाहीये आणि पाऊस चांगला होऊ द्या आणि त्यासोबतच संरक्षित पाणीसुद्धा होऊ द्यात. कारण पावसात परत पुन्हा खंड पडला, तर तुम्हाला पिकं जगवता आली पाहिजेत. त्यामुळे पाणी जे आहे पावसाचं, ते कसं तुम्हाला साचवता येईल ते बघा आणि पाऊस झाल्यानंतर कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच पेरणी करा. लवकर पेरणी करा, असं काही सल्ला देण्यात येत नाहीये. सध्या जर आपण पाहिलं तर राज्यात उत्तरेकडून, खास करून विदर्भात उत्तर पश्चिमेकडून हे वारे वाहत आहेत. त्यामुळे तापमान हे वाढलेलं आहे. त्यासोबत थोडंसं बाष्पसुद्धा आहे आणि त्यामुळे हे तापमान वाढलेलं असह्य होतंय. उकाडा जास्त वाढलाय. तसेच मराठवाड्याच्याही काही भागांमध्ये हे वारे पोहचत आहेत आणि बाष्पसुद्धा काही प्रमाणात जसं सांगितलं, की वाऱ्यांची दिशा बदलली. उंचावरचे जे वारे आहेत ते उत्तर पश्चिमेकडून न येता उंचावरचे वारे अशा प्रकारे दक्षिण पश्चिमेकडून राज्याकडे वाहू लागलेत. त्यामुळे आज राज्यात तुम्हाला वातावरणात बदल जाणवला असेल. ढगाळ वातावरण थोडंसं वाढलेलं पाहायला मिळालेलं आहे आणि त्यामुळे लवकरच पावसाची सुद्धा शक्यता आहे. आज पुण्याच्या घाटाच्या आसपास तसेच नाशिकच्या घाटाकडील काही भागांमध्ये त्र्यंबकेश्वरच्या आसपास पावसाच्या सरी झालेल्या आहेत. त्या व्यतिरिक्त अहिल्यानगर शिर्डीत थोडाफार पाऊस झाला. अहिल्यानगरच्या इतर ठिकाणी थोडेसे पावसाचे ढग आहेत उत्तरेकडील भागात. नाशिक पूर्व, छत्रपती संभाजीनगरचे उत्तर भाग, जालना, बुलढाणा, वाशिमचा भाग आहे, यवतमाळ आहे. इकडे लातूर, बीड, पुण्याचे काही भाग आहेत आणि सातारचे काही भाग आहेत. ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात आहे आणि क्वचित काही ठिकाणी हलकेसे थेंब किंवा हलक्याशा सरी झाल्या असतील. या ढगांमधून खूप मोठ्या पावसाची सध्या तरी अपेक्षा नाही. पण जसं सांगितलं आता हे जे काही ढग आहेत या जिल्ह्यांच्या आसपासच थोड्याफार थेंब किंवा हलक्याशा सरी आज रात्रीसाठी सुद्धा राहतील. विशेष मोठ्या पावसाचा अंदाज आज रात्री नाही. उद्याची जर आपण शक्यता पाहिली तर उद्या जसं सांगितलं की पश्चिमेकडचे वारे वाहत आहेत. बाष्प त्यात वाढते. त्यामुळे उद्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा बऱ्याच दिवसानंतर हलक्या मध्यम मान्सून सरी किंवा इकडे सातारा घाट, कोल्हापूरच्या घाटापर्यंत सुद्धा हलक्या मध्यम मान्सून सरी होणे अपेक्षित आहे. मॉडेल सुद्धा दाखवू लागलेले आहेत. ते सुद्धा काय बदल असेल तर उद्या सकाळी सुद्धा नक्की कळून देतील. मुंबई शहर उपनगर किनारपट्टीचा भाग असेल, पालघरचे दक्षिणेकडील भाग, ठाण्याचे किनारपट्टीच्या आसपासचे भाग, रायगडचे भाग. याही ठिकाणी उद्या थोड्याफार प्रमाणात किंवा उद्याच्या 24 तासात म्हणजे परवा सकाळी 8:30 पर्यंत आपल्याला काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पण अजूनही व्याप्ती कमीच राहील. 22 तारखेला पावसाचा जोर अजून थोडंसं वाढेल, असं सध्या मॉडेलनुसार दिसत आहे. बाकी आता मुंबईकडे सुद्धा पावसासाठी थोडंसं वातावरण अनुकूल होऊ लागले. पण मुंबईच्या धरण क्षेत्राकडे अजून खूप मुसळधार पाऊस होण्याची शक्यता लवकर दिसत नाही. त्यामुळे पाणी कपातीपासून सुटका नाहीये आणि पाणी नक्कीच जपून वापरा. या ठिकाणी मुंबई असेल, पुणे असेल किंवा राज्याच्या इतर ठिकाणी सुद्धा पाणी नक्कीच जपून वापरा. अल निनोचं वर्ष आहे आणि त्यामुळे पाऊसमान कमी आहे. बाकी अजून जर आपण पाहिलं तर राज्याच्या अंतर्गत भागामध्ये सुद्धा थोडाफार पाऊस होण्याची अपेक्षा आहे. हा पाऊस खूप मुसळधार होईल असं तर नाही म्हणत मी. सुरुवात आहे. हलक्या मध्यम सरी काही ठिकाणी होतील. हा पाऊस नाशिक पूर्व, धुळे जिल्ह्याला लागून असलेला दक्षिणेकडील भाग, अहिल्यानगर पूर्व, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, जालना, बीड, परभणी तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया जरी या ठिकाणी तुम्हाला केशरी रंग दाखवला असला तरी सुद्धा या भागामध्ये खूप मोठ्या पावसाची अपेक्षा सध्या तरी करू नका. हलक्या मध्यम सरी तेही सुद्धा 30% शक्यता आहे आणि हा पाऊस सार्वत्रिक नसेल. यानंतर राहिलेले भाग आहेत. नाशिकचे पश्चिम भाग, पुणे पश्चिम, सातारा पश्चिम, कोल्हापूर पश्चिम ढगाळ हवामान. 1-2 ठिकाणी हलकेसे पावसाचे सर आले तरी येईल. मॉडेल दाखवते पण अ, अजूनही शक्यता खूप दाट नाहीये. साधारणतः 20% शक्यता आपण या ठिकाणी देऊ, की पाऊस होऊ शकतो. 80% शक्यता आहे, की पावसासाठी जास्त वातावरण अनुकूल नाही. अमरावतीचा भाग आहे. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळचे राहिलेले भाग या ठिकाणी घ्या. तसेच नंदुरबार या ठिकाणी सुद्धा साधारणतः 20% च्या आसपास शक्यता ठेवू किंवा स्थानिक ढगांवरती लक्ष ठेवा असंच म्हणू. खूप मोठी शक्यता अजून तरी दिसत नाही. आणि 22 तारखेपासून जर सांगितले थोडासा पाऊस अजून वाढेल. आपण उद्या त्याच्यावर साप्ताहिक अंदाजात कळवूच अपडेट्स. हवामान विभागाचे इशारे पाहिले तर उद्या सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, पुणे, धाराशिव, लातूर आणि नांदेड हलका पाऊस किंवा हलगर्जना. रायगड उष्ण आणि दमट हवामान. त्यानंतर या ठिकाणी विदर्भात अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया उष्ण लाटेचा ऑरेंज अलर्ट. तसेच नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी सुद्धा पडण्याचा अलर्ट या ठिकाणी हवामान विभागाने दिलाय. बाकी इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा नाही. हवामान कोरडे राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज फॉलो करा.